नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, अजब गजब जी आपली भरती प्रक्रिया आहे ती म्हणजे आपली महाराष्ट्र शिक्षक भरती 2022. म्हणजे अशी भरती प्रक्रिया ना भूतकाळामध्ये कधी झाली ना भविष्यकाळामध्ये कधी होईल, पण वर्तमानामध्ये एक एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जे असतं ना, त्याच्यात एक कुठेतरी असं रेकॉर्डमध्ये याचं नाव या भरती प्रक्रियेचं कुठेतरी लिहून ठेवावं. कारण की रोज काही ना काही नवीन निर्णय, नवीन जी-आर, नवीन परिपत्रक, काहीतरी जुन्या परिपत्रकामध्ये नवीन ॲड करायचं आणि अभियोग्यताधारकाला फक्त कन्फ्यूज करण्याचं काम सुरू आहे मित्रांनो. तुमच्यापर्यंत ही माहिती काल पोहोचली असेल. माझ्यापर्यंत सुद्धा काल माहिती आलेली होती. पण काल दिवसभर ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्यामुळे आज व्हिडिओ बनवत आहे. खरं तर व्हिडिओमध्ये काय असणार आहे, तुम्हाला या गोष्टीची माहिती असणारच आहे आणि ते व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी माझे भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण जे नवीन असतील आपल्या चॅनलवर, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली गोष्ट सांगतो मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात होण्याच्या अगोदर कोणाच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करत नाही आहे. कोणत्याही पद्धतीने हा कोणासाठी निगेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नाही आहे. जे काही आहे फक्त सत्यता. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सत्यता मांडत आलेलो आहे. कारण की कोणी काय आहे, कोणाचे क्लास असतात ऑनलाईन, कोणाला तरी आपलं टेलिग्राम चॅनल असतं, कोणाला तरी आपले पुस्तकं विकायचे असतात, कोणाला तरी आपला क्लास चालवायचा असतो. त्यामुळे ठीक आहे, अशा गोष्टी घडणार आहे, ह्या गोष्टी घडणार आहे. चांगल्या प्रेमाच्या 2 चांगल्या गोष्टी बोलून, कुठेतरी आकर्षक ऑफर देऊन, कुठेतरी विद्यार्थी वर्ग आपल्याकडे आकर्षित करायचा म्हणून 4 गोष्टी चांगल्या बोलणे, असाचा काही उद्देश असतो. तसा माझा कोणत्याही परीचा उद्देश नाही आहे. कारण की तुमच्या भावनेसोबत खेळून मला माझे पैसे कमवणं किंवा हे मी असं समजत नाही की तो तर माझा खूप मोठा स्वार्थ होईल. आता काल एक नवीन शासनाचा जी-आर आलेला आहे, परिपत्रक आलेलं आहे किंवा मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय झालेला आहे. तिन्हीपैकी आपण एक असं समजू की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काल एक निर्णय झाला की विशेष शिक्षक पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कमी नाही आहे, 4,860 पदे आहेत. आता हे कुठे होणार भरती याची, कोणाला संधी मिळणार आहे आणि आता जे सेकंड फेजची किंवा दुसऱ्या टप्प्याची वाट बघत आहे, त्यांनी खरंच दुसऱ्या टप्प्याची वाट बघायची आहे की आता आपली वाट लागलेली आहे? या गोष्टीचीच आपण यामध्ये चर्चा करणार आहे मित्रांनो. बघा इथं 2 स्क्रीनशॉट बघू शकता तुम्ही. राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती, मंत्रिमंडळ बैठकीत विशेष शिक्षक भरतीचा निर्णय. आता तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं की अशा गोष्टी जर यांनी केल्या असत्या तर कदाचित भरपूर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असता. पण मूर्खपणाचे लक्षण पहिल्यापासून ज्यांचे सुरू आहेत आणि तेच आत्ताही सुरू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे साधन व्यक्ती. साधन व्यक्तीची जवळपास 4,822 का 19 पदं आहेत. 4,819 वा 22 पदं आहेत काहीतरी. तर असं समजून झालं 4,800 पदं. आणि आता हे 4,800 विशेष शिक्षक पकडा. म्हणजे जर जवळपास 9,600 पदं म्हणजे जवळपास 10,000 पदे जर अशा गोष्टीतून भरल्या जात असतील, तर दुसरा टप्पा आपला आता किती किती वॅकन्सी येऊ शकतात? कारण की आता हे जे विशेष शिक्षक भरल्या जाणार आहे, आता या विशेष शिक्षकाला क्रायटेरिया काय आहे? नेमकं याचं एज्युकेशन काय आहे, की डी-एड किंवा बी-एड यांचं कोणत्यातरी सब्जेक्टमध्ये यांचं स्पेशलायझेशन असेल किंवा मग डी-एड, बी-एड ज्यांनी केलेला आहे आणि 6 महिन्याचा जो कोर्स असतो मित्रांनो एक, ज्याला आपण म्हणजे सर्टिफिकेशन कोर्स असतो एक, की त्या विशेष याच्यामध्ये आपण सर्टिफिकेशन केलेलं आहे किंवा आपण तो कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि तो 6 महिन्याचा कोर्स ज्यांच्याकडे असेल, ज्या 6 महिन्याचं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल, तर अशांना हे 4,860 पदं जे राहणार आहेत विशेष शिक्षकांची, तर यांना या भरती प्रक्रियेमध्ये चान्स मिळणार आहे. तर आता या भरती प्रक्रिया कुठे होणार आहे? तर या जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळा असतील. स्थानिक स्वराज्य संस्था पण याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये आपलं जे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटच्या शाळासुद्धा याच्यामध्ये येतात. तर त्याबद्दल आपल्याला माहिती नाही. पण ज्या जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका ह्या ज्या शाळा आहेत मित्रांनो, म्हणजे ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनाईज असतात जवळपास, तर त्या शाळेमध्ये या शिक्षकांची विशेष अशी निर्मिती होणार आहे पदाची. आता संधी कोणाला मिळणार आणि काय, तर तुम्हाला सांगितलं आहे की डी-एड, बी-एड ज्यांचं स्पेशलायझेशन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन असेल. आता यांचा क्रायटेरिया आणि साधन व्यक्तीचा एवढा कन्फ्युजिंग आहे ना. आता साधन व्यक्ती असं त्यांनी दिलेलं आहे की सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी असतील, की त्यांना साधन व्यक्ती म्हणून आम्ही त्यांची निवड करू म्हणून. आता झाला असेल आहे की जे राऊंड झालेले आहेत मित्रांनो 4. आता 4 राऊंडनंतर बघा जवळपास त्यांनी 1200 जे हे आहेत मित्रांनो, तर 1200 विद्यार्थी जे आहेत मित्रांनो, तर 1200 विद्यार्थी हे इंग्लिश मीडियमचे आणि हे घेतलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे जे 4 लिस्ट लागल्या टोटल 4 लिस्ट ज्या लागलेल्या आहेत, त्या 4 लिस्टमधून 1276 या समथिंग म्हणजे असं तुम्ही पकडून चाला. हे जे आहे तर मित्रांनो हे सेमी इंग्लिश किंवा
इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत तर यांना घेतलेलं आहे, म्हणजे यांना कुठेतरी साधन व्यक्ती म्हणून समोर प्रिफरन्स भेटणार आहे. मग पण यांना कसं आहे मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे की शिक्षण सेवा कंप्लीट झाल्यानंतर पण यांना एक एक्झाम राहणार आहे साधन व्यक्तींना, आणि त्याच्यानंतर त्यांना परमनंट करणार आहे. म्हणजे त्यांचा जो एक शिक्षण सेवा कार्यकाळ आहे तो संपुष्टात येऊन ते परमनंट होणार आहे. तर आता असं आहे मित्रांनो, त्यांना परीक्षा दिलेली आहे, परीक्षा कंपल्सरी केलेली आहे. आता ती परीक्षा होईल पण महाराष्ट्र राज्य परिषद पुणे ती परीक्षा कंडक्ट पण करेल. याच्यामध्ये कोणी फेल होण्याचा चान्स मला तरी वाटत नाही मित्रांनो. कारण की एकदा तो माणूस त्या सिस्टीममध्ये गेल्यानंतर 3 वर्ष त्या सिस्टीममध्ये आहे आणि तो फेल होईल आणि ते फेल झाल्यामुळे त्याचं शिक्षण सेवक पद रद्द होईल किंवा तो त्या नोकरीमधून काढून टाकतील. अशी कोणतीही गोष्ट भविष्यात घडेल असं मला 100% वाटत नाही. आणि ही गोष्ट तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या. आजची तारीख घ्या 1 ऑक्टोबर 2024 की साधन व्यक्तीचे कोणताही विद्यार्थी शिक्षण सेवक पदाच्या कार्यकाळ संपल्यानंतर जी एक्झाम होईल याच्यात फेल होणार नाही. यदाकदाचित कोणी फेल झाल्यानंतर परत त्याला 5-6 महिन्यामध्ये संधी देण्यात येईल की 5-6 महिन्यामध्ये तुम्ही एक्झाम परत आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये तुम्ही पास व्हा. तो कुठं ना कुठे सेटिंग लावेल आणि कुठं ना कुठे सेटिंग लावून तो आपलं शिक्षण सेवक पद वाजवण्यासाठी कुठे तरी पास होण्याचा कुठं ना कुठं जुगाड करणारच आहे मित्रांनो. त्यामुळे असं तुम्ही समजू नका शिक्षण सेवक कार्यकाळ संपला म्हणजे अर्धे घरी जातील, असं असं काहीही होणार नाही आहे. हे सब सिस्टमचा फंडा आहे हा आणि कोणी याच्यामधून बाहेर येणार नाही आहे. तर 1276 विद्यार्थी जर 4800मधून जवळपास गेले असतील तर 3600 कॅन्डिडेट आहेत जवळपास मित्रांनो, अजून साधन व्यक्तीचे बाकी आहेत. आता 4860 पदाची जर विशेष शिक्षक पद भरती जर विशेष शिक्षक पद भरती जर सेकंड राऊंडमधून झाली तर सेकंड राऊंडमध्ये ज्या काही 10-12 हजार जागा येणार होत्या त्या 10,000 जागा तर याच्यामध्येच गेल्या. तर मग आता बाकी जागा काय? तर आता सीधी साधी गोष्ट आहे मित्रांनो, हा जो आता विशेष शिक्षक भरतीचा असं मला कुठंतरी वाटतो, हा खूप मोठा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक लॉलीपॉप देण्यात आलेला आहे. कारण की हे काय करू राहिले यांना तरी कळू राहिलं का? यांना नॉर्मली भरती 2000 म्हणजे 2022 पासून यांची भरती प्रक्रिया यांना समाप्त करता येऊन नाही राहिली अजून. त्याच्यामध्येच मधात कंत्राटीचा जी आर टाकतात. त्याच्यामध्येच हे मुख्यमंत्री युवा रोजगार योजना टाकून देतात. त्याच्यामध्येच मधात साधन व्यक्ती टाकून देतात. त्याच्यामध्येच आता हे विशेष शिक्षक पद निर्मिती झाली. आता परत आपण एक समोर स्क्रीनशॉट बघणार आहे. ह्याच्यासाठी बघा, आदिवासी आश्रम शाळेसाठी आता हे विशेष शिक्षक पद भरती प्रक्रिया करणार आहे. आता हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे का नाही काय माहिती. बघा काय करणार आहे, तर आदिवासी आश्रम शाळेसाठी विशेष शिक्षक पद भरती. आता याच्यात विशेष शिक्षक पद नाही आहे, विशेष शिक्षकांची पद भरती करणार आहे. आता यांना काय करणार आहे, स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देणार आहे. आता आदिवासी विभागात 502 शासकीय आश्रमशाळा आहेत, 451 वसतिगृह कार्यरत आहेत. 1ली ते 7वीपर्यंत 84 आणि 1ली ते 10वीपर्यंत 297 आणि 1ली ते 12वीपर्यंत 121 आश्रमशाळा असून सुमारे 2 लाख विद्यार्थी याच्यातून शिक्षण घेत आहेत. यामध्ये रिक्त जागासाठी विशेष शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि स्थानिकांना त्याच्यात प्राधान्य देणार आहे. म्हणजे बघा, नॉर्मल शिक्षक, विशेष शिक्षक, साधन व्यक्ती, त्याच्यानंतर विशेष पद भरती, कंत्राटी शिक्षक, निवृत्त शिक्षक, बापा बापा बापा, म्हणजे आपल्या समांतर आरक्षणाच्या एवढ्या कॅटेगरी नसतील एवढ्या कॅटेगरी यांनी शिक्षकामध्ये केल्या. पहिले एकच माहीत होता बापा, शिक्षक. शिक्षकाला आपल्या गावरान भाषेमध्ये म्हणायचे मास्तर. एकच पद होतं, मास्तर किंवा शिक्षक, गावरान भाषेमध्ये मास्तर. आता या मास्तराला एवढे मोठे समांतर आरक्षण झालं आहे. पहिला मास्तर होता, आता मग त्याला प्रॉपर शिक्षक झाला आहे. त्याच्यामध्ये तो पहिले बिनपगारी फुल अधिकारी शिक्षक होते काही. त्याच्यामध्ये बेरोजगार शिक्षक होते, निवृत्त शिक्षक होते, कंत्राटी शिक्षक होते. आता विशेष शिक्षक होणार आहे. त्याच्यानंतर साधन व्यक्ती तेमध्ये शिक्षक. किती पदं जनरेट केलेले बापा हो तुम्ही. भरती प्रक्रिया राबवण्याचं 2017चे हाल 2024मध्ये सुरू आहेत. आणि कुठेतरी असं वाटत आहे, कुठेही निगेटिव्ह गोष्ट नाही, पण 2022चे हाल 2029पर्यंत चालतात का काय पुढच्या इलेक्शनपर्यंत, अशी शंका यामध्ये येऊ राहिली. आणि दुसरा टप्पा निवडणुकीच्या अगोदर माझी 100% तुम्ही घेऊन घ्या, दुसऱ्या टप्प्याची जाहिरात देणार मित्रांनो. 10 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता लागणार. याच्या पहिले हे अजून 10 दिवसामध्ये 100% किती वॅकन्सी आहे, काय आहे, त्यामध्ये देणार. पण भरती प्रक्रिया कधी करणार याची गॅरंटी तुम्ही घेऊच नका यांच्याकडून. याच्यामध्ये कोणती निगेटिव्ह गोष्ट नाही. यांचं जे चाललं आहे यानुसार काय तुमच्या भविष्यामध्ये तुमच्यासमोर ताट वाढून ठेवलेलं आहे याचा अंदाज तुम्ही वैयक्तिक घेऊ शकता. त्याच्यामध्ये 4860, 4822 साधन व्यक्ती, हे विशेष शिक्षक साधन व्यक्ती, जर हे जवळपास 9622 पदं याच्यातच गेले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला राहू का राहिलं. यांनी कुठे आपल्याला 10% पद भरतीची कपात केलेली होती, 10%. म्हणजे टोटल 80% पद भरती करायची होती. 80%मधून 80%मधून 70%च केली, कारण की 10% यांनी काय केलं होतं, इथं पण कपात करून ठेवली होती. आता त्या 70%ची भरती झालेली आहे जवळपास. आता याच्यामधल्या 10% कपात, याच्यामध्ये रिक्त अपात्र जागा ह्या अजून काढल्या नाही. आणि आता हे
हे जे विशेष शिक्षक आहे हे 80%मधूनच घेणार, की हे 20% पुन्हा बचत करून ठेवलेले होते त्या 20%मधून घेणार. अजून कोणती गोष्ट याबद्दल डिक्लेअर केलेली नाही. आपण बघूयात. यांच्या बापांना सुद्धा परिपत्रक काढावं लागणार आहे 1-2 दिवसामध्ये, की विशेष शिक्षक पद जे आहे हे कशाबद्दल आहे, यांचा क्रायटेरिया काय राहील आणि विशेष शिक्षक पद भरती दुसऱ्या टप्प्यातून होणार, की यांचा जे 20% जी परत बचत म्हणजे 80% पद भरती केलेली आहे, हे 20% जे राहिलेले आहे त्याच्यामधून ही पदं भरण्यात येणार आहे का काय? त्या गोष्टीचं कुठंतरी यांना परिपत्रकामध्ये डिक्लेअर करावं लागेल. नाहीतर यांना जर असंच करायचं असेल विशेष शिक्षक पद, तर मला वाटतं मग डी-एड करून पण सर्वांना आता काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. बी-एड करून पण कोणाला तरी कोर्स करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतरच तो भविष्यामध्ये शिक्षक होईल काय? अशी कंडिशन याच्यामध्ये आलेली आहे. याच्यामध्ये तरी आपण मधात अल्पसंख्याक शाळासाठी हे केलेलं नाही, कारण की अल्पसंख्याकला वेगळाच नियम आहे. ते तर त्यांच्या नियमानुसार चालतात. ते स्वतःच्या मर्जीनं शिक्षक घेऊ शकतात. मग ते 12वी फेल घेतील का 12वी ते त्यांचं ते बघत बसतील. त्यांना फक्त दिलेलं आहे की टेट त्यांना कंपल्सरी नाही आहे. म्हणजे प्रत्येक भरती प्रक्रियेचे प्रत्येक संस्थेसाठी, प्रत्येक मॅनेजमेंटसाठी वेगवेगळे नियम कुठेतरी होत आहे आणि आता तुम्हाला एक खूप मोठा जबरदस्त झटका मी देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, की जे विथ इंटरव्ह्यू राउंड झालेला आहे, त्या विथ इंटरव्ह्यू राउंडची सत्यता एक स्वअनुभवातून आणि विद्यार्थी जे जॉईन झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसोबत बोलणी करून त्यांच्यासोबत प्रॉपर फॉलोअप घेऊन मी तो व्हिडिओ बनवणार. म्हणजे प्रॉपर फॉलोअप मी घेतलेला आहे. त्यामध्ये किती जागा खाली राहू शकतात आणि काय-काय कंडिशन झालेली आहे, मी ती गोष्ट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर आपलं जे चॅनल आहे मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग, हे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करायचं. कारण की मला वाटतं शिक्षक भरतीविषयी रोखठोक मत मांडणारं आणि कुठेही पानचटगिरी न करता फक्त जे आपलं पॉझिटिव्ह गोष्ट असतात. आता लोकं निगेटिव्ह घेतात. या व्हिडिओनंतर पण भरपूर जण ट्रोल करतील. त्या ट्रोलला सुद्धा मी घाबरत नाही. कारण जी सत्यता मी पहिल्यापासून मांडत आलेली, ती कुठं ना कुठं काही वेळानंतर ती सत्यता झालेली आहे. विभागीय भरती किंवा जिल्हा भरती मी एका वर्षा अगोदर प्रेडिक्ट केलं होतं. माझा तो व्हिडिओ आतापर्यंत सर्वात जास्त व्ह्यू गेलेला आहे. 97,000-98,000 त्याला व्ह्यू गेलेले. तेव्हा मला जवळपास कमेंटमध्ये 90% लोकांनी निगेटिव्ह गोष्ट म्हणजे मला निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या. पण आज कुठेतरी थर्ड डेटमध्ये जिल्हा किंवा विभागानुसार भरती प्रक्रिया होणार आहे. मी एका वर्षी प्रेडिक्ट केलं होतं. मागच्या वर्षीचा तो माझा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ यावर्षी त्यांचा निर्णय आला, की विभागीय किंवा आम्ही जिल्हास्तरीय भरती करणार आहे. एका वर्षापूर्वी प्रेडिक्ट केलं होतं तेव्हा मला खूप शिव्या दिल्या, ट्रोल केलं. पण एका वर्षानंतर ती गोष्ट सत्यता उतरली. कुठेतरी आपण सत्यता बोलण्याचा प्रयत्न करतो आणि सत्य हे कटू असतं, पण ते खरं असतं. त्यामुळे काही लोकांना पटत नाही. परत सांगतो, ही पदभरती प्रक्रिया जर दुसऱ्या टप्प्यातून झाली, तर दुसऱ्या टप्प्याची वाट बघणाऱ्यासाठी हा खूप मोठा झटका असू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर पवित्र पोर्टलनं किंवा सरकारनं डिक्लेअर करावं, परिपत्रक काढावं, की विशेष शिक्षक पद भरती जी करायची ही कशातून करणार आहे आणि कोणते कॅन्डिडेट याला क्वालिफाय राहतील ते पण हे करायचं आहे. त्याबद्दल आपण विशेष शिक्षकबद्दल एक आपण उद्या व्हिडिओ बनवू पूर्ण डिटेल अभ्यास करून. तर तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.